तर आम्ही स्वतः वापरल्या आहेत, धुतल्या आहेत. बरोबर. टोट्स दाखवल्या, त्याच्यामध्ये हे 2 कलर्स आहेत. हे पॅचेस सगळे कच्चे आहेत, डेली यूजलाही वापरू शकता किंवा बाईकवर एक कलर आहे, मागे एक झिप चेन आहे. व्हेरी एक्सक्लुझिव्ह पीसेस, सगळ्या हँड पेंटेड आहेत. किंवा काही लिहून वगैरे पाहिजे असेल. हो हो, तुम्हाला जसं पाहिजे तसं. आपल्या वेगवेगळ्या सणांसाठी, लग्न कार्यासाठी हे 4 वेगवेगळे पार्ट्स आहेत. सो तुम्ही 2 ताटं पण करू शकता. ही पण हँडक्राफ्टेड आहेत, हँडमेड आहेत. तुमच्याकडे अशी ही पावलं आहेत, आम्ही असे छोटे पाट केलेत. हे 2 साईज मध्ये आहेत. तसं लग्न कार्याला आरतीचं ताट चौरंगासाठी पण बनवली आहे. सो आपल्या आईची, आजीची जुनी साडी, त्याच्यात असे प्लेसमॅट्स, कुशन कव्हर, आणि जो तो पदराचा भाग होता ना, त्याच्यात आमचे 4 कुशन कव्हर्स पण रेडी होतात. पटवे पण केलेले आहेत. ह्याच्यामध्ये तुम्ही ओटी घेऊ शकता. ह्याच्यामध्ये कलर्स आहेत. नमस्कार मंडळी, मी उदय मुंडे माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर मंडळी, आज मी आपल्याला सुंदर असं हँडमेड हँडक्राफ्टेड बॅगचं कलेक्शन शेअर करणार आहे. त्यामध्ये आपल्याला टोट बॅग, स्लिंग बॅग, पार्टीवेअर क्लचेस, खूप साऱ्या व्हरायटीज पाहायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे आपल्याला होम डेकोरमध्ये विविध प्रकारचं कलेक्शन पाहायला मिळणार आहे. तर सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो, ताईंचं शॉप वगैरे नाही आहे, घरूनच ताई बिझनेस करतात आणि एक्झिबिशनमध्ये स्टॉल लावत असतात. तर येत्या 15 मे, 16 मे आणि 17 मे म्हणजे शुक्रवार, शनिवार आणि रविवार 3 दिवस ताईंचा स्टॉल असणार आहे मोरिया एक्झिबिशनमध्ये. दादर वेस्टला शिवाजी पार्क, वनिता समाज हॉल, नॉन एसी मध्ये ताईंचा स्टॉल असणार आहे. तर नक्की ताईंच्या स्टॉलला भेट द्या. सर्व डिटेल्स मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केले आहे आणि स्क्रीनवरती मी ताईंचा नंबर शेअर केलाय. तर दिलेल्या नंबरवरती आपण ऑनलाईन ऑर्डर करू शकता. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. नमस्कार ताई. नमस्कार, मी अंजली कुलकर्णी, ही वैदेही साठे, आणि आम्ही अशा 4-5 मैत्रिणींनी मिळून एक छोटासा उपक्रम सुरू केला आहे हँडमेड बॅग्सचा. काही हँडक्राफ्टेड आहेत, काही हँडमेड आहेत. सो आम्ही स्वतः शिवतो, काही शिवून घेतो. सगळ्या इको फ्रेंडली आहेत, वॉशेबल आहेत. सो आमच्याकडे बॅग्समध्ये व्हरायटी आहे, फ्रॉम टोट्स टू स्मॉलर टोट्स, त्याच्यानंतर क्लचेस आहेत, स्लिंग्स आहेत, डेकोरेटिव्ह पीसेस पण केलेले आहेत होम डेकॉरमध्ये, ज्याच्यात आम्ही लक्ष्मीची पावलं आणि जे तुम्हाला सणावाराला काही छोटं गिफ्टिंगला, हळदी कुंकाला लागतं त्याही गोष्टी आहेत. तोरणं आहेत. आणि एक छोटासा सोशल कॉज आहे टू रिसायकल ओल्ड साडीज. सो त्या साडींपासून पायपुषणी वगैरे आम्ही नाही बनवत, पण आम्ही एक वेगळा कन्सेप्ट रन करतोय, तोही आम्ही तुमच्याबरोबर शेअर करतो. आम्ही एक एक करून आता तुम्हाला आमचे सगळे प्रोडक्ट्स दाखवतो. इकडे बॅग्स आहेत आपल्याकडे ना? हो. ही एक मीडियम साईज टोट आहे. ह्या सॉर्ट ऑफ ऑफिस बॅग्स आहेत. ह्या लॉंग टोट्स आहेत, इकत पॅटर्न मध्ये आहेत, आणि ह्या अजून मोठ्या आहेत. आणि सगळ्या लाईट वेट आहेत. ॲट द मोस्ट 200 ग्रॅम्सचं वजन असेल त्यांचं. सो ह्याच्यामध्ये साईडला एक ओपन कंपार्टमेंट आहे, इथे एक आहे, आणि ही अशी तुम्ही ऑफिसला वापरू शकता. आणि बॉक्स टाईप आहे. आणि बॉक्स टाईप आहे, बेस पण मोठा आहे. हो हो. सो अशा मजबूत आहे. हो, एकदम स्टर्डी आहेत. सो तुम्ही मॅक्झिमम 4-5 किलो वजन आरामात ह्याच्यामध्ये होल्ड करू शकता. ह्याच्यामध्ये कलर्स आहेत ना? हे कलर्स आहेत. प्रत्येक पॅटर्न वेगळी असेल, एकदम युनिक आहे. मटेरियल पण आम्ही चांगलं कॉटनचं वापरतो. सो मटेरियल पण एकदम स्टर्डी आहे. हे असे आहेत ह्याच्यामध्ये. याच्यामध्ये स्टार्टिंग रेंज काय आपल्याकडे? सो आमची स्टार्टिंग रेंज जर स्लिंग्स पासून तुम्ही टोट्स पर्यंत बघितली तर 600 to 900च्या रेंजमध्ये. आणि ही एक ऑफिससाठी आहे छोटी बॅग, छोटी इन द सेन्स मिनी टोट सारखी. आणि त्याच्यामध्ये आम्ही साईडला हे आयपॅडचं प्रोव्हिजन दिलेलं आहे. सो एक कंपार्टमेंटच आहे आणि मध्ये भरपूर जागा आहे. ह्याचा पण बेस बऱ्यापैकी मोठा आहे. साईडला आपण मोबाईल वगैरे ठेवू शकतो. हो, आरामात. सो ही एक आहे. नंतर ह्या अशा उभ्या टोट्स आहेत, इकत मध्ये. ह्याच्यात तुमचा लॅपटॉप वगैरे आरामात मावेल. ही पण बऱ्यापैकी स्पेशियस आहे. ह्याला पण चांगला बेस आहे. आणि आम्ही फॅब्रिक चांगलं वापरतो, सो ते काहीही खराब नाही होणार. आम्ही स्वतः वापरल्या आहेत, धुतल्या आहेत. बरोबर. आणि टेस्ट केलेल्या बॅग्स आहेत. आणि ह्याच्यामध्ये पण असे कलर्स आहेत इकत मध्ये. हा एक आहे, हा एक ब्लू आहे, आणि तो एक ब्लॅक आहे.
सो असे हे कलर्स आहेत ह्याच्यामध्ये. आणि आमचं फॅब्रिक कीप्स ऑन चेंजिंग. सो असं नाही की तुम्हाला हीच पॅटर्न सारखी मिळेल. सो आम्ही फॅब्रिकवर बरंच काम करत असतो आणि वेगवेगळं फॅब्रिक आणायचा प्रयत्न करत असतो. मार्बल प्रिंटमध्ये आहे. मार्बल प्रिंट आहे. हा. सो ही एक मधुबनीमध्ये पण आहे. मधुबनी. हा. सो ह्याच्यावर आम्ही मधुबनीचा पॅच लावलाय आणि इथेच एक कंपार्टमेंट दिलेलं आहे. आणि कॉलेज गोईंग साठी सुद्धा वापरू शकतो. हो हो हो. कॉलेज किंवा तुम्ही फंक्शन्सला पण लग्न कार्याला जायचं असेल तरीही ती एकदम वेगळी उठून दिसेल. आणि एकदम लाईट वेट आहे आणि ह्याचं मटेरियल पण थोडं सिल्क टाईप आहे. लॅपटॉप वगैरे राहू शकतो आरामात. तशा ह्या मोठ्या टोट्स दाखवल्या त्याच्यामध्ये हे 2 कलर्स आहेत. हे छान आहेत. हां. सो ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन्स पण खूप आहेत. त्याच्यानंतर आम्ही एक अशी ओपन टोट केली होती जी कॅरी बॅग सारखी किंवा तुम्ही शॉपिंग बॅग म्हणू शकता. आतमध्ये छोटा खाना आहे ना. हा. एक सिंगल चेन आहे आणि इथे प्रेस बटन आहे. सो ही ओपन टोट आहे. सो त्याच्यामध्ये पण आम्ही अजून एक अशी पॅटर्न केली आहे. छान आहे. सो हे पण हे पण आहे ना मटेरियल किंवा हे पॅचेस सगळे कच्चे आहेत. आता हे जर तुम्ही मटेरियल बघाल तर हे गँगटॉकचं आहे. सो असं आम्ही कुठून छोट्या प्रमाणात का होईना सध्या सोर्स करतोय. बट वी आर युझिंग डिफरंट फॅब्रिक्स. ट्रॅव्हलिंगला वगैरे आपल्याला 1-2 दिवसासाठी बाहेर जायचं असेल आरामात. आणि सगळ्या बॅग्स वॉशेबल आहेत. सो तुम्ही नंतर वॉश पण करू शकता. त्यानंतर आता आम्ही स्लिंग्स मध्ये तुम्हाला दाखवतो. सो अशा आमच्याकडे स्लिंग्स पण आहेत. स्लिंग बॅग. हा. स्लिंग बॅग्स आहेत. आणि त्याच्यामध्ये काही खाणे आहेत आतमध्ये. हे कलर्स आहेत. हो. खाणे आहेत. एक मागे आहे आणि एक आतल्या साईडला आहे. आणि बरीच स्पेशियस आहे. वॉकिंगला वगैरे आपण वापरू शकतो. वॉकिंगसाठी वापरू शकता किंवा वॉकिंगसाठी आमच्याकडे अजून एक मिड रेंज आहे ज्या प्युअर कॉटनच्या असतात त्या. पण ह्या जरा फॅन्सी टाईप आहेत ज्या तुम्ही डेली यूजलाही वापरू शकता किंवा बाईकवर वगैरे. आणि क्रॉस बेल्ट आहे. सो त्याच्यात हा पण एक आहे प्रकार. कलर्स आहेत त्याच्यामध्ये ना. हो. ह्याच्यामध्ये कलर्स आहेत 2. हे 2 कलर्स आहेत. त्याच्यानंतर ही एक आहे वारलीमध्ये. सो वारलीमध्ये साधारणतः रेंज काय आपल्याकडे. ही 650 पासून सुरू होतात. 650 to 700. सो ही पण आहे वारलीमध्ये. त्याच्यामध्ये एक असा येल्लो कलर पण आहे. पैठणीमध्ये पण आहेत ना. हो. येस. पैठणीमध्ये पण आहेत. सो पैठणीमध्ये असं आहे फ्रंटला आणि बॅक चेन आहे. ह्याला फ्लॅप नाहीये पण आतमध्ये पण एक चेनचा कप्पा आहे. फ्रंट सेम आहे. बॅक चेंज आहे. बॅक चेंज होतं. सो ग्रीन आहे, रेड आहे, ब्लू आहे, येल्लो आहे. लॉंग बेल्ट आहे ना. हो. लॉंग बेल्ट. त्याच्यामध्ये अजून एक छोटीशी स्लिंग आहे ज्याच्यात तुमची पाण्याची बाटली आणि तुम्ही अशी ही छोट्या मोठ्या फंक्शन्सला पण वापरू शकता. ही डेली वेअर साठी वॉकिंगला वापरू शकता. हो. डेली वेअर साठी वापरू शकता. आणि ह्याच्यात बरेच कलर ऑप्शन्स आहेत. सो असे आहेत. त्याच्यानंतर हा एक कलर आहे. मागे एक झिप चेन आहे. असं एक आहे. छान आहे. गिफ्टिंगसाठी वगैरे छान आहे. हो. गिफ्टिंग. आणि तुम्हाला पाहिजे तर आम्ही असे कस्टमाइज करून तुमच्या बजेटमध्ये पण आम्ही देऊ शकतो. आता आम्ही जे कलेक्शन तुम्हाला दाखवतोय दे आर व्हेरी एक्सक्लुझिव्ह पीसेस. सगळ्या हँड पेंटेड आहेत, हँड क्राफ्टेड आहेत. आणि अशी ही स्लिंग आहे. सो प्रत्येक बॅग ही वेगळी आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मोठी स्पेशियस क्लच आहे ही. ह्या पण तुम्ही धुवू शकता. त्याच्यामध्ये खूप वेगवेगळी व्हरायटी आणि कुठलंही रिपीट नाही आहे. सो प्रत्येक पीस एक्सक्लुझिव्ह आहे आणि ह्याची रेंज साधारण 1500 ऑनवर्ड सुरू होते. आणि त्याच्यामध्ये असे फॅब्रिकचे क्लचेस पण आहेत जे स्पेशियस आहेत. मार्बल प्रिंटच्या फॅब्रिकमध्ये बनवलेले आहेत. ह्या तुम्हाला साधारण 650च्या रेंजमध्ये आहेत. ह्या पण तुम्ही लग्नाकार्याला किंवा छोट्या ओकेजन्सला सॅटिनमध्ये आणि ब्रोकेडमध्ये आम्ही बनवले आहेत. त्याच्यानंतर हे असं ह्याच्यावर पॅचवर्क केलेलं आहे. प्रत्येकाला स्लिंग आहे ना. हो. प्रत्येकाला स्लिंग आहे. प्रत्येकाला स्लिंग आहे. आणि ह्या सगळ्या फॅब्रिकच्या आहेत तर तुम्ही लाईट वॉश पण करू शकता. हे कच्चं कापड आहे. सो आम्ही असं युनिक करायचा प्रयत्न केला. आणि ह्याच्यामध्ये खूप डिफरंट व्हरायटीज आहेत. सगळ्या हँड पेंटेड
आता आपण जे फ्लॉवर्स पाहिलेत, जर कोणाला ॲनिमल पाहिजे असेल, बर्ड्स पाहिजे असतील हो, तर, तुम्ही जर आम्हाला कुठला पिक्चर दिला तर आम्ही तसं बनवून पण देऊ शकतो. किंवा काही लिहून वगैरे पाहिजे असेल, हो हो, तुम्हाला जसं पाहिजे तसं आम्ही देऊ शकतो. कस्टमाइज करून मिळेल. येस 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 छान आहे. येस. हँड पेंटेड आहे म्हटल्यावर थोडंसं लाईट वॉश करा, बरोबर. असं जास्त नाही. प्लेन असतं तर काही प्रश्न नाही. छान. साध्या अच्छा. छोट्या फंक्शनसाठी वगैरे पण छान तुम्ही आहे. वापरू शकता. आता आपण वळतो होम डेकॉरकडे, जिथे आपल्या वेगवेगळ्या सणांसाठी, लग्न कार्यासाठी, नंतर दरवाजाच्या सुशोभीकरणासाठी जे काही वापरता येईल ते सगळं आम्ही इथे बनवलंय. ते पण फॅब्रिकमध्ये आहे, काही गोष्टी वॉशेबल आहेत. सो अशी आम्ही तोरणं बनवली आहेत. ही पण हँडक्राफ्टेड आहेत, हँडमेड आहेत. साईज कस्टमायबल आहे, तुम्हाला जसं पाहिजे आम्ही तशी साईज बनवून देऊ शकतो. याच्यामध्ये डिझाईन्स मिळतील का? हो, ह्याच्यामध्ये डिझाईन्स येत राहतात. सो असं नाही की हे 2च डिझाईन आहेत, असे बरोबर. वेगवेगळे आम्ही केलेत. ते पण आम्ही तुमच्याबरोबर शेअर करू शकतो. त्याच्याबरोबर तुम्ही असे लटकन्स पण लावू शकता साईडला, डोर हँगिंग्सचे. ते पण फॅब्रिकमध्ये बनवलेले आहेत. तोरणमध्ये साधारणतः स्टार्टिंग रेंज किती आहे ती आपल्याकडे? 650 आहे. 650. 650. आणि जर तुमची साईज वाढली तर थोडे प्राइस वाढेल, पण 650 स्टार्टिंग रेंज आहे. त्याच्यानंतर अशी आमची आता महिरप आहे. महिरप. ताटाभोवती आपण युजली रांगोळी काढतो, तर ही आम्ही फॅब्रिकमध्ये बनवली आहे. ही पण वॉशेबल आहे आणि ही 4 पार्ट्समध्ये येते. ह्याची प्राइस पार्ट्स आहेत. हे 4 वेगवेगळे पार्ट्स आहेत. सो तुम्ही 2 ताटं पण करू शकता हा. आणि पाहिजे तर एका ताटाच्या भोवती पण करू शकता. किंवा आपण उंबरठा रांगोळी म्हणून सुद्धा वापरू हो शकतो. हो हो, तुम्हाला जसं तुम्ही डेकोरेटिव्ह Multipurpose. देवासमोर पण ठेवू शकता कसं आहे. बरोबर. आणि हे सगळं वॉशेबल आहे. छान. सो ह्याच्यामध्ये पण बरेच कलर्स आहेत. त्याच्यानंतर असे चिन्ह आहेत जे तुम्ही सणासुदीला ठेवू शकता. ह्याच्या बाजूला थोडीशी फुलं ठेवली तर ही एक रांगोळी पण होऊ शकते. एक छोटासा मध्ये दिवा लावला तर दिवाळीची बरोबर. इको फ्रेंडली रांगोळी पण होऊ शकते. किंवा आपल्याला कोणाला गिफ्ट वगैरे द्यायचं असेल, हो, गिफ्टिंगला पण देऊ शकता तुम्ही. ह्याच्यामध्ये कलर्स येतात. हे स्वस्तिक, ओम, शुभलाभ असे आम्ही 2-3 हे केलेत. खाली ब्रोकेडचं कापड लावलंय. सो ह्याच्यात आपण कलर्स चेंज करू शकतो. आणि हे आपण गिफ्टिंगलाही देऊ शकतो. साधारण 250ची ही रेंज आहे. तुमच्याकडे अशी ही पावलं आहेत जी लक्ष्मीची तुम्ही पावलं आहेत. जी नवरात्र वगैरे असते किंवा दिवाळीला, लक्ष्मीपूजनाला, तर ह्याच्यामध्ये ही एक मोठी साईज आहे आणि ही एक छोटी साईज आहे. छान आहे. सो हे पेअरमध्ये तुम्हाला हळदी कुंकूच्या अशा पेअरमध्ये मिळेल. किंवा उंबरठ्याला आपण स्टिक करू शकतो. हो, स्टिक करू शकता. तर हे असं पण आम्ही एक केलेलं आहे. बाजूला जर तुम्ही फुलं बिलं ठेवली तर ही देवासमोर छान रांगोळी पण दिसून येईल. छान आहे. त्याच्यानंतर आम्ही असे छोटे पाट केलेत. हे 2 साईजमध्ये आहेत. हा एक मोठा आहे आणि हा एक छोटा आहे. चौरंगासन. चौरंगासन. सो देवाच्या छोट्या मूर्त्या वगैरे तुम्ही ह्याच्यावर ठेवू शकता. हळदी कुंकाला रिटर्न गिफ्ट म्हणून हे साधारण 100 to 80च्या रेंजमध्ये तुम्हाला मिळून जाईल. असेच कॉईन पाउचेस आहेत जे तुम्ही हळदी कुंकाला रिटर्न गिफ्ट म्हणून देऊ शकता. पतंग टाईप आहे. पतंग टाईप. सो तुम्ही संक्रांतीला वगैरे त्या अनुषंगाने आम्ही हे केलेलं आहे. आणि मग ही सप्तपदी आहे. सप्तपदी. सो ही सप्तपदी पण तुम्ही ठेवू शकता. बाजूला फुलांची आरास केली तर ती पण एक छान दिसेल. आणि नंतर तुम्ही ती फ्रेम करून तुमच्या लग्नाची एक गोड आठवण म्हणून पण तुम्ही ती सेव्ह करू शकता तुमच्या बरोबर. पीस पण तुम्ही करू शकता. वॉल पीस करा किंवा अशी फ्रेम करा. हल्ली लोक गार्लंड्स वगैरे फ्रेम करतात. सो तसाच हा कन्सेप्ट आहे की तुम्ही ही सप्तपदी पण आयुष्यभरासाठी तुम्ही ती आठवण साठवून ठेवू शकता. छान. तर असं लग्न कार्याला आरतीचं ताट, जे नवरदेवाला आरती वगैरे करतात ना, त्याचं हे ताट ह्याच्यात आता डिस्प्लेला नाही आहे, पण आम्ही अंतरपाट पण कस्टमाइज करून देऊ शकतो. नारळ, सुपारी, जे काही लग्नाला लागतं, मुंडावळ्या, ते सगळं आम्ही तुम्हाला प्रॉपर तो लग्नाचा सेट बनवून देऊ शकतो. कस्टमाइज करून. येस येस येस. सो आत्ता जशी आपण ताटाभोवतीची महिरप बघितली तशीच आम्ही एक चौरंगासाठी पण बनवली आहे. आणि ही पण अशी तुम्ही डिस्प्ले करू शकता किंवा हे अजून तुम्ही साईडला, कारण हे सगळे डिटॅचेबल पीसेस आहेत. सो तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही हे डेकोरेट करू शकता. किंवा आपण मार्गशीर्षमध्ये
पाटावरती आपण देवी वगैरे हो हो, त्याच्या बाजूलाही तुम्ही अशी, ह्या फक्त स्ट्रेट आहेत, हा हा ह्या कर्व मध्ये येतात आणि ह्या स्ट्रेट येतात चौरंगाच्या. छान. हा, आणि ह्या चौरंगाची ह्याची प्राइस 800 आहे, कारण ही फुल तुमचा चौरंग कव्हर करतो. बरोबर. 50 सेंटीमीटरचा चौरंग कव्हर होतो. 50 सेंटीमीटरचा कव्हर होतो चौरंग. बरोबर. रिसायकल करण्याचा उद्देश आहे. सो आपल्या आईची आजीची जुनी साडी जी आपण काही कारणाशी आता नेसू नाही शकत, तर त्याचं आम्ही हे एक कन्सेप्ट रेडी केला आहे की ज्याच्यात तुम्ही हे असं टेबल रनर किंवा ह्याच्यात तुम्ही सोफा थ्रो म्हणून पण आम्ही तुम्हाला करून देऊ शकतो. त्याच्यात असे प्लेसमॅट्स, कुशन कव्हर. सो ही पूर्ण साडी तुमची आम्ही युटिलाइज करू. त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला ऑप्शन्स देऊ की तुमची साडी आम्ही कशी युटिलाइज करू शकतो. त्याला अस्तर वगैरे प्रॉपर लावलं जाईल सो दॅट तुम्ही ती जास्त वेळ वापरू शकता. सो आत्ता आम्ही एका साडीचं असं तुम्हाला करून दाखवतोय की ही मलाच कोणीतरी दिलेली होती साडी, तर मी ती त्याचं हे एक R&D म्हणून प्रोजेक्ट पीस आम्ही रेडी केलाय. एका साडीमध्ये पूर्ण सेटअप तयार होतो ना? एका साडीमध्ये हे 72 इंचचं रनर रेडी होतं. हा. हे 16x16चे 4 प्लेसमॅट्स होतात आणि जो तो पदराचा भाग होता ना, त्याच्यात आमचे 4 कुशन कव्हर्स पण रेडी होतात. सो मागे आम्ही वेगळं कापड लावतो, हा. पण पुढे आम्ही त्याचं कुशन कव्हर. सो तुमची जी पूर्ण साडी असेल ना, ती आम्ही पूर्ण तुम्हाला त्याचा सेट बनवून देऊ. छान. तर एक आठवण म्हणून आपण याचा वापर करू हो, शकतो. आणि सणासुदीला असं छान तुम्ही डिस्प्ले करू शकता. हो, ह्याच्यामध्ये आहेत कलर्स महिरपीमध्ये, आणि तुम्हाला जर कुठला एखादा कलर हवा असेल तर बेसिक आम्ही जे आपले रांगोळीचे कलर्स असतात तसे घेतलेत. सो व्हाईट आहे, येल्लो आहे, ह्याच्यामध्ये असा रेड पण तुम्हाला मिळेल. त्याच्यानंतर एक पर्पल शेड आहे ह्याच्यामध्ये. सो 7-8 रंग आहेत ह्याच्यामध्ये. आत्ताच आपण बॅग वगैरे सगळं बघितल्या, परत होम डेकोरचं बघितलं आपण. आता लग्नसराई आली आहे, त्यामुळे असे आम्ही बटवे पण केलेले आहेत. ह्याच्यामध्ये तुम्ही ओटी घेऊ शकता. ह्याच्यामध्ये कलर्स आहेत, या स्पेस पण भरपूर आहे. हे एक अजून पॅटर्न आहे. लग्नामध्ये पैठणीवरती वगैरे खूप छान दिसतात. हे साधारणतः 650 रेंज आहे. त्याच्यामध्ये हे सगळे कलर्स आहेत इतके. नथ लावले ना त्याला, आणि ही नथ आहे ही चिटकवलेली नाहीये, नथ ही शिवलेली आहे. आणि त्याचा मोती जो आहे तो जॅपनीज मोती आहे. त्याची सालं वगैरे अजिबात निघत नाहीत. तर ही आपली कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे आणि सोशल मीडिया हँडल आहे ना? हो. तिकडे कलेक्शन पाहायला मिळेल ना? हो हो, मिळेल मिळेल. याच्या व्यतिरिक्त आपण एक्झिबिशन मध्ये स्टॉल लावत असता. येस. तर आता आपलं अपकमिंग एक्झिबिशन आहे 15, 16, 17 मे मोर्या वनिता समाज, दादर, शिवाजी पार्क. तिकडे आपला स्टॉल असणार आहे. स्टॉल नंबर किती आहे? G10 आहे. नॉन एसी. नॉन एसी. तर तिकडे सर्व प्रॉडक्ट, हो, सगळं बघायला मिळेल. सगळे प्रॉडक्ट पाहायला मिळतील. हो हो. हा. याच्या व्यतिरिक्त आपण ऑनलाईन सुद्धा ऑर्डर करू शकता. येस, तुम्ही फोन करू शकता. कस्टमाइज वगैरे करून मिळेल. हो, येस, सगळं करून मिळेल. माझा हा एक तर नंबर आहेच, त्याच्यानंतर 9819552585. थँक्यू. तर मंडळी, जर का आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे जर का कोणी चॅनलवर नवीन असेल, व्हिडिओ पाहत असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि असाच सपोर्ट राहू द्या. धन्यवाद.